सुरुवात केली, मॅगी मिळायची. सुरुवातीला मुंबई इंडियन्समध्ये जशी वर्णी लागली 2015ला, तेव्हा त्याला रक्कम मिळाली होती 10 लाखाची. आणि तदनंतर आता तोच खेळाडू IPL मध्ये खेळताना फार मोठी रक्कम आकारतोय. 17 कोटी 16 कोटी भरपूर काही कमावलं अशा खेळाडूने. म्हणून त्यांची घड्याळ ही महाग आहेत. चर्चा आपण करणार आहोत काही खेळाडूंची, ते शून्यापासून निर्माण झालेत. फील्ड बॅटिंग चांदीप टीमचा एक्स्ट्रा प्लेअर या ना, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये अकबर या खेळाडूला तुम्ही बघतायत. कामन गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. बरेचसे खेळाडू आहेत जे सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा बॅटर. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. समोर राजकुमार आहे, त्वरित पाठवायचा आहे. चांदीप संघ एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. प्लीज मॅच आपण स्टार्ट करा. मॅच स्टार्ट टाइम आपण टाकणार आहोत. या ठिकाणी तुमच्यापर्यंत माहिती देतोय. वेळेनुसारच आपण या मॅचला सुरुवात करतोय. शॉर्ट बॉल, शॉर्ट पूल आपल्याला बघायला मिळतोय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी गौतम आकरे नॉन कडे जात आहेत. 2 धावा कंप्लीट बघायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहेत. जयेश कृष्ण कामगिरी जयेशच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 धावा स्कोर कार्ड वरती. 12 वाजून 12 मिनिटांनी या पहिल्या बॉलला सुरुवात झालंय, म्हणजेच या इनिंगला सुरुवात झालं. 2 धाबा पालघर 11 या टीमच्या. पुढचा बॉल पुढे येऊन चांगलं शॉट सिलेक्शन बॅटरने केलं. आपल्या संघाकरता 4 धावांचं कलेक्शन. सुंदर फटका, चौकार. खूप चांगली स्टार्ट. राजकुमार एक दिग्गज खेळाडू आहेत आणि इथून आपला इंटेंट क्लिअर करताना जयेशवरती खूप चांगलं आक्रमकता दाखवत आहेत, आक्रमण करत आहेत. धावसंख्या 6 वर स्थिरावलेली आहे. अप्रतिम स्टार्ट. राजकिरणच्या खेळासाठी ओळखली जात आहेत तशीच बॅटिंग पहिल्या चेंडूपासून बघायला मिळते. मॅच बॉल द्यायचा तिकडनं प्लीज. विनंती असणार आपण मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली आहे. चांगला स्टार्ट दिलाय पालघर 11 संघानं. एक अप्रतिम स्टार्ट आहे, कारण राजकुमार आहेत, गौतम आहेत, दिग्गज खेळाडू आहेत, अनेक चांगल्या खेळी ज्यांनी साकारलेले आहेत. आणि त्यांच्या समोर सांदीप गावचा एक अप्रतिम गोलंदाज जयेश आपल्याला बघायला मिळतात. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढील चेंडू डाऊन द लेग स्टंप आहे. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या 7 वर स्थिरावतीये. मागच्या मॅच मध्ये सर आपण बघितलं एक मोठं विशाल टार्गेट समोर ठेवलं होतं आणि तसंच टार्गेट याही सामन्यामध्ये ठेवावं म्हणून पालघर 11 प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. क्षमस्व 7 धाबा झालेल्या आहेत. 12 वाजून 12 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. ओहो, दाढी घोल त्रिफा उद्ध्वस्त केलाय. ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला. थोडासा बॅटिंग क्रीजच्या पुढे चेंडू पडलाय आणि आत वळताना दिसला. त्रिफा उद्ध्वस्त केलाय जयेशच्या गोलंदाजाने. बॅटर राजकुमारचा विकेट डाऊन. पहिला गडी बाद. धावसंख्या 7 वर हा घात झालेला दिसतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला संकटामध्ये टाकलं. हरकेश मेहर न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. थोडासा वेट, थोडासा ब्रेक झाला चेंडू आणि तिथे आपण बघतायत मध्ये येणारा चेंडू बॅटला स्पर्श केला इनसाइड एज आणि तदनंतर त्रिफलला अच्छी झालेले आहेत. राजकुमार, न्यूमॅन, हरकेश मेहर, षटकार त्यांच्या बॅटमधनं लिले जे खेळतात. एक विस्फोटक डावखुरा बॅटर, लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्यांची ख्याती आहे हरकेश मेहर, न्यूमॅन
एक जबरदस्त आक्रमक फलंदाज म्हणून या मैदानावरती अनेक खेळी त्यांनी अजरामर केलेले आहेत आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पालघर 11 संघाकडनं दाखल झालाय. 7 वरती पहिला धक्का लागतोय क्लिंग बोल्टच्या रूपानं. राजकुमार बॅक टू द डगआउट आणि न्यूमॅन हरकेश मेहर त्यांच्या जागेवरती दाखल झालेले आहेत. बघूया विवरेचन आपल्याला बघायला मिळते. फिल्डिंग 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पहिल्या षटकामध्ये आणि फिल्डिंग एक मिड विकेट रिझनला आहेत आणि दुसरे लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण बघतायत. पुढील चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टंप जातोय चेंडू. पंचांचे संकेत येत आहेत. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या पोहोचते ती 8. स्कोर मोज ऑन 8. गॅटिंग मानकर या खेळाडूला सुद्धा आपण बघतोय या प्लेइंग 11 मध्ये. बरेचसे खेळाडू आहेत वसई कोळीवाड्याचे. चांगला बॉल, इम्पॅक्ट इन लाईन, बरोबर मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता आणि ज्या खेळाडूची आपण चर्चा केली, स्तुती केली, तो खेळाडू स्वस्तात बाद झालाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला हा दुसरा धक्का. हे तुम्ही बघू शकतायत. गुड डिसिजन बाय अंपायर. अगदी योग्य निर्णय पंचाने दर्शवला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकतायत. न्यूमॅन प्रणय घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रणयचा प्रवास सुद्धा एक जबरदस्त राहिलाय. मागची 3-4 वर्ष जर आपण बघितली तर या फलंदाजानं आपला क्लास, आपली गुणवत्ताही कायम ठेवलाय आणि तोच प्रणय घरत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 मोठे फलंदाज राजकुमार आणि हरकेश मेहर बाद झाले आणि तदनंतर गौतम अकरा आणि प्रणयकडे जिम्मेदारी पालघर 11 संघाची बघायला मिळते. तर एका बाजूने जयची गोलंदाजी खूप चांगली आहे. 8 वरती 2 महत्वाचे फलंदाज बॅक टू द डगआउट पाठवलेले आहेत आणि आपल्या अप्रतिम लेंथ लाईनला ज्याचं अनुशासन एक भन्नाट आहे आणि सुंदर गोलंदाजी करताना फलंदाज थोडेसे प्रेशरमध्ये बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, 2 गडी बाद, 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. न्यूमॅन प्रणय हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनेक पालघर विभागातील नामवंत खेळाडू स्टारकास्ट आपल्याला AB ट्रॉफीच्या माध्यमातून या भव्य अशा प्रांगणामध्ये इन ॲक्शन बघायला मिळते. जयेश न्यूमॅन प्रणयच्या सामोरे जातील. ऑन साईडला आपण बघताय 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन लाईक खेळाडू आहे आणि तदनंतर एक खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीप कव्हर पॉइंटला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू प्रणयसाठी थोडासा बाहेर ठेवला गेलाय. परफेक्ट लेंथ इन लाईन बघायला मिळते. एक सुंदर षटक जयेश यांच्या माध्यमातून ते हाताळतायत. अगदी योग्य चेंडू त्या ठिकाणी टाकला गेलाय गोलंदाजाद्वारे. जयच हे लांबलचक षटक असलं तरी चांगले विकेट्स त्याने मिळवलेत. पुढचा बॉल, समोर बॅटर आहे प्रणय. ओहो, कडे खेळायचं होतं बॅटरला आणि ह्याच बरोबर मिस करतात या चेंडूला बॅटर. बघू शकतायत थोडासा आत वळताना चेंडू, ऑफ कटर चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकाभर धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 8 आणि पहिल्या षटकाकरता खर्च झालेला अवधी आहे 7 मिनिटांचा. 7 मिनिटं लावलेत पहिलं षटक संपवण्याकरता. फिल्डिंग टीम थोडस स्पीडअप करा आपण, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कल मध्ये जास्त राहणार आहे याची नोंद असू द्या. आणि त्यासाठी थोडंसं आपण टीम मीटिंग कमी करा आणि जास्त क्रिकेट. आणि प्रामुख्याने ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मॅच खेळत असतात त्या वेळेला बऱ्याच वेळेला आपण बघतो की टीम मीटिंग तुमच्या भरपूर चालत असतात, प्रत्येक टीमच्या, ह्याच टीमच्या नाही. आणि त्यामुळे वेळ हा जास्त जात असतो. कुठेतरी तुमचं गेम प्लॅनिंग हे मैदानाच्या बाहेर तुम्ही आखून यायचं आणि ते ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जास्त जोर द्यायचा. नवीन गोलंदाज येतोय गॅटिंग, एक उत्कृष्ट गोलंदाज प्रताप भोईर यांना सुद्धा आपण बघतायत. महाराज हे सुद्धा आहेत प्लेइंग 11 मध्ये. प्रताप भोईर लेफ्ट हँड बॅटर, एक घातक बॅटर म्हणून च्या खेळाडूंना अनेक वर्ष गाजवलेले आहेत. असाही खेळाडू आपण आजच्या या स्पर्धेमध्ये बघतोय. ओ, गुडघ्यावरती बॅलन्स बनवून बॅटला स्विंग केलं होतं गौतमनं. सध्या गौतम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांचा फॉर्म हा त्यांच्या संघासाठी एक संजीवनीचं काम करणार आहे. गौतम आकरे टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये हा खेळाडू यापूर्वी सुद्धा खेळलाय आणि आता सुद्धा चांगलं काम आपल्या टीम करता करेल काय. पुढचा बॉल, सो थोडासा डिफेन्सिव्ह खेळताना दिसलाय. मनगटाची मदत घेतली. ऑन साईडला डीप मधून थ्रो येण्याआधी
एकच धाव मिळाली गौतम आकरेला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू उचलण्याआधी एक धाव पूर्ण केली. धाव संख्या 2 गडी बाद 9. संत गतीने सुरुवात होत आहे बॅटिंग करणाऱ्या पालघर 11 या टीमची. 9 लॉस ऑफ 2 विकेट. प्रणय समोर एका बाजूने गॅटिंग बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू ड्राईव्ह केलाय. आपण बघतायत मिड विकेटचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतोय. चेंडूला फील्ड करतोय. सिंगल कंप्लीट झाले. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड 1-0. 10 लॉस ऑफ 2 विकेट आपण बघतायत. आणि गरजेचं आहे सिंगल डबल. ज्या वेळेला मात्र तुम्हाला वेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये देतात त्या वेळेला तुम्हाला खेळपट्टी आणि गोलंदाजाचा परफेक्ट अंदाज बघायला मिळत असतो. राजेश घरत हा खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शोभनसई येथून ते बिलॉंग करतात. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांनी आपली छाप नेहमीच सोडली आहे. आता ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येण्याआधी एकच धाव संख्या पोहोचली 2 गडी बाद 11 संत गतीने सध्या हा मॅच आपण बघतोय आणि वेळ सुद्धा जास्त खर्च होतोय या इनिंग मध्ये. 11-2. पुढील चेंडू गॅटिंग प्रणय घरात. या वेळेला आपण बघता डबल माइंडेड राहिले शेवटच्या क्षणी मात्र आणि थोडेसे लेझी धावलेले आहेत. फलंदाज प्रणय माघारी परतताना आपण बघतोय. असं वाटलं नव्हतं की ते नॉन कडे थ्रो करतील आणि तो डायरेक्ट हिट लागला गेला आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आणखीन एक धक्का लागतोय प्रणय माघारी परतताना. धक्का क्रमांक 3 आपण बघतायत. ट्रिपलेटच्या माध्यमातून आपण बघतायत. सरळ जाणारा चेंडू हलकासा पॅडवरती आदळला. सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तदनंतर डायरेक्ट हिट. प्रणय आउट. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. कुठल्या खेळाडूला प्राचारण केलं जाते. न्यूमॅन अनिल बाने. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनेक वर्ष अनिल बाने एक ऑलराऊंडर खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून अनिल बानेने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आज संघाला गरज असताना गौतम आकरेच्या सोबतीने साथ देतील का? संघ अडचणीमध्ये सापडल्यानंतर या खेळाडूला ती जिम्मेदारी हँडल करताना आपण या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये बघणार आहोत का याची चर्चा सध्या चालते. एक सुंदर गोलंदाजी गॅटिंगची राहिले आणि गॅटिंगच्या समोर कुठलाही फलंदाज चांगली बॅटिंग करू शकत नाही. एक जमेची बाजू आहे. 11वरती 3 अंतिम चेंडू असणारा या षटकातील. अकुटप्याचा बॉल होता. मिड ऑफच्या रिझन मध्ये टोळवलाय. मिड ऑफची एरिया क्लिअर करत हा चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील 4. एबी ग्रुप ट्रॉफी आलाय हा चौकार. वजनदार फटका होता. वेग भन्नाट होता. बॅट मधून सुटलेल्या त्या चेंडूचा 4 धाव मिळतील. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 15 धाबा पालघर 11 या संघाच्या. 15-3. काय वाटतं अजितजी? 2 षटकांमध्ये 15 झालेत. 7.5ची सरासरी आहे. 3 गडी बाद झालेत आणि ह्यामधून मार्ग काढणारा एकमेव खेळाडू आहेत गौतम. चांगली स्टार्ट आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. 3 गडी बाद केलेले आहेत. परंतु क्रिकेट आहे सध्याचं क्रिकेट एवढं आधुनिक आहे किंवा एवढे ऍक्टिव्ह झालेले आहे की 7व्या 8व्या क्रमांकावरती येणारा फलंदाज षटकार चौकार सहज मारतोय. आणि प्रामुख्याने जर 2 फलंदाजाची चर्चा केली आपण अनिल आणि गौतम यांच्याकडे ती क्षमता भरपूर आहे. जर गोलंदाजीचा क्लास चांगला राहिला, लेंथ लाईन चांगली मेंटेन करून हाताळली गेली, अनुशासन चांगलं राहिलं तर हात खोलू देऊ शकणार नाही. परंतु या दोन्ही फलंदाजांना जर संधी दिली तर दोन्ही फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे की पालघर 11 संघाला कम बॅकिंग ते करून देऊ शकतात. अनिल बाने आपल्याला बघायला मिळत आहेत समोर आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होत आहेत. महाराज येत आहेत. आपण बघतायत महाराज न्यूमॅन समोर अनिल आहेत. अनिल बाने एक उत्कृष्ट बॅटर. अनिल समोर आहेत. गौतम आणि अनिल यांच्यामधली साचेदारी पार्टनरशिप बिग. बघूया दयाशंकर गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो गुड शॉट. वडा शॉट. इनसाइड आउट परफेक्ट ठोकला या ठिकाणी चौकार. अनिल बाने का स्टार्ट देतात. षटक क्रमांक 3 आणि एक विस्फोटक स्टार्ट. दयाशंकर चांगल्या लीग मॅचेस मध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडूवर हा प्रहार केलाय.
चांगलं क्रिकेट आतापर्यंत हाताळलंय. उत्तर प्रदेशमध्ये जाऊन सुद्धा चांगला खेळ त्याचा राहिलाय. त्याच्यानंतर वसई तालुक्यामध्ये सुद्धा चांगलं काम त्या खेळाडूने आतापर्यंत केलंय. 19 धाबा 3 गडी बाद. दयाशंकर गोलंदाजी मार्गावर. दयाशंकर तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा डॉट बॉल. बघा षटकार लागल्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंचं खच्चीकरण होतोय. इथे गोलंदाज वापसी करतोय. पुढील चेंडू अनिलसाठी. स्टेप आउट करत लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि सरळ चेंडू हातामध्ये जाऊन बसलाय. फलंदाज अनिल सुद्धा माघारी परतताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मिस्साम शॉट बघायला मिळाला. एक उत्कृष्ट झेल आणि अनिल बाने आउट गॉन. हे तुम्ही बघू शकतायत लॉंग ऑफ रिझन मध्ये राजू मिश्रा त्या ठिकाणी तैनात होते आणि ते झेल टिपतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता उतरत आहेत. यतीन चांगले बॅटर आहेत. यतीन जबाबदारीने खेळ आता करावाच लागेल गौतमला. अनिल बाने हा खेळाडू बाद झालाय. दुसऱ्या बाजूला डगआउट्स मध्ये फिल्डिंग करणाऱ्या डगआउट्स मध्ये आपण गणेश काकड यांना बघतोय. चांगलं काम त्यांचं राहिलंय. मागे आपण 1 ते 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं की एखादी स्पर्धा जर ते भरवतात ना तर त्या स्पर्धेमध्ये काहीतरी एक सकारात्मक हेतू असतो त्यांचा आणि तो अनेक वेळा मी पाहिलाय. ज्याच्यामध्ये लहान मुलाला पैशाची गरज असताना 10 लाखापर्यंत डोनेशन मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच गणेशजी काकड. गुड बॉल गुड बॉल. त्याचबरोबर आणखीन एक मी चर्चा करतोय. स्वर्गीय रवी पाटील टेनिस विश्वातील एक अद्भुत असा हिरा जो आपल्यापासून निघून गेलाय आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा काहीतरी अर्थसहाय्य करावं याच्या हेतूने स्पर्धा भरवणारा व्यक्तिमत्व म्हणजेच गणेशजी काकड. पुढील चेंडू ओ लॉफ्ट केलाय. व्हाट अ शॉट. परफेक्ट टायमिंग. यतीन इन ऍक्शन बघायला मिळतात. एअर स्ट्राईक करताना डाऊन द ग्राउंड ठोकलाय तगडा षटकार. धावसंख्या 6 फ्लाय झाल्याने पोहोचते ती 25 वरती पोहोचते. 3 आपले इरादे स्पष्ट करतायत आणि षटकारानं या संघर्षाला करतायत एक ब्रिलियंट स्टार्ट. एक उत्तम सुरुवात. यस नेहमीच वाघराळपाडा आराध्य 11 वाघराळपाडा या टीमद्वारे आपण दयाशंकर या खेळाडूला खेळताना बघितलं. अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहेत. विकेट टेकर गोलंदाज आहे तो तयार. यतीन करता. यतीन सुद्धा विस्फोटक खेळाडू आहे. आता ऑन साइडला स्कोरला क्षेत्रामध्ये चेंडूला वाळवलंय. थ्रो खराब होता तरी सुद्धा चांगला बॅकअप मिळतोय. कारण बॅकअप नसेल तर पॅकअप लवकर होतोय. 2-3 षटकं जर आपण पाहिली तर 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पालघर 11 टीमची धावसंख्या 4 गडी बाद 26 धाबा 26 for 4. 26 झालेले आहेत. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून मात्र बॅटिंग टीमचा प्लॅनिंग असेल 55-60 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक उम्मीद की किरण म्हणजेच आपल्याला एका बाजूने गौतम आणि दुसऱ्या बाजूने 3 बघायला मिळतोय आणि त्यांची बॅटिंग आता थोडंसं मोमेंटम त्यांच्याकडे घेऊन येईल का की गोलंदाजीला आलेले गॅटिंग आपले सुंदर गोलंदाजीने बॅटिंगला थोडंसं थांबवतील बॅटिंग टीमला. पुढील चेंडू गॅटिंग तयार होत आहे. समोर येती नाही ज्यांच्या बॅटमधनं षटकार बघितलं आपण. अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतोय. परफेक्ट एक्स्ट्रा कव्हर्सला कव्हर ड्राईव्ह करारा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय होते आणि पोहोचते ती तब्बल 30 वरती. एक उत्कृष्ट शॉट सिलेक्शन कहते ना पूरे समय में सबसे बड़ी उम्मीद का सहारा है वो की आपका विश्वास आणि आपला विश्वास जर सातत्याने आपण जागृत ठेवला तर अशा धावा तुमच्या बॅटमधनं बघायला मिळतील. गुड बॅटिंग येतील. चौकाराची मदत मिळाली. धावसंख्या 30 4 गडी बाद 30 धाबा. लेफ्ट आर्मने ते गोलंदाजी करतायत. आता टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मधून मिड ऑन क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 31 4 गडी बाद 31 धाबा. म्हणजे अजून जे प्रॉमिसिंग फटके पाहायला हवेत प्रेक्षक राजांना जे पाहिजे ते मिळत नाही. 30 बन झालेले आहेत. गौतम
पुढील चेंडूला सामोरे जातील आणि इथे टायमिंग प्रॉपर इन टू द गॅप, नो चान्स एनी फिल्डर. गौतमच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय. धावसंख्या पोहोचते 35 वरती. गुड बॅटिंग, थोडासा पुढे होता, गुडघ्यावरती बॅलन्स बनवला, ऑन साइडला परफेक्ट ड्राईव्ह केलंय. चौकाराने आपले इरादे स्पष्ट करताना पालघर 11 संघ थोडासा रिदम मध्ये आलाय आणि बॅटिंग वरती ते आक्रमण करण्याचा पावित्र्य आहे. 35 गडी बाद, चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. बॅटिंग मध्ये दाखवतोय हा दमखम, हाच तो खेळाडू आहे मिस्टर गौतम. 35 वर 4, 12 या धावसंख्येवर यतीन खेळतायत, 10 वर खेळतायत गौतम आकरे. दांडी संघाद्वारे अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे. खुळ्या गटातील स्पर्धा खेळताना त्यांना आपण बघितलं, सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा खेळाडू आपण पाहिलाय आणि त्याचा कडक कडक पॉइंटच्या दिशेने स्केअर ऑफ द विकेट चांगला फटका. 4 धाबा, चौकाराची मदत मिळाली, धावसंख्या फुलताना आणि धाबा झाल्यात 39. 39 स्केअर ऑफ द विकेट. गौतमच्या बॅटमधनं परफेक्ट शॉट सिलेक्शन. गौतम काय जबरदस्त फॉर्म मध्ये आलेले आहेत आणि फ्रेम मध्ये त्यांना जी बॅटिंग करतायत ना, मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पर पालघर 11 संघाचं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर या ठिकाणी दाखवताना. पुढील चेंडू यावेळेला बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलाय, सिंगल कंप्लीट होईल का? गॅटिंग वेगाने जात आहेत, त्याच मोमेंटम मध्ये थ्रो केलाय, कव्हर चांगला मिळतोय, धावसंख्या पोहोचते 40. 40 लॉस ऑफ 4 विकेट आणि चौथं षटक मार्गस्थ आहे. 4 हा जादुई आकडा आपल्याला बघायला मिळतोय आणि गौतम खूप चांगली बॅटिंग करताना आपण बघतोय. दोन्ही खेळाडू असे आहेत की मॅन ऑफ द सिरीज म्हणून दोघांनाही 2 व्हीलर गाड्या मिळाल्यात. गॅटिंग मानकरला सुद्धा. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आता बोटातील जादू. यावेळेला गौतमच्या अगेन्स्ट पाहायला मिळाली गॅटिंग मानकरची. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फळकावर धाबा पालघर 11 टीमच्या 10च्या सरासरीने लागले 40 धाबा. 44. 46 झालेले आहेत. इथून मात्र करण रन रेटने पुढे गेला 60 बघायला मिळतील. परंतु बघूया, गोलंदाजानं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, ते कंट्रोल ठेवू शकतात धावसंख्येवर. फलंदाजानं आपलं सुंदर शॉट सिलेक्शन जर दाखवलं, जे डिझर्व करतात मोठ्या शॉटसाठी, नाव आहे गौतम आकरे, तरच धावा 60-70 बनवू शकतात. परंतु क्रिकेट जर तरला महत्व नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जो वेळ मिळणार आहे त्या वेळेमध्ये तुमच्या सुंदर खेळीला तुम्ही कसे या ठिकाणी ऍक्टिव्ह करताय ते भरपूर महत्वाचं आहे. 5वं षटक आणि गोलंदाजीसाठी येत आहेत. जयेश यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. सांदेप येथून ते बिलॉंग करत आहेत आणि अनुभवी खेळाडू आहेत जयेश. ओव्हरपिच बॉलला पाठवलं लॉंग ऑफ रिझन मध्ये, ऑन दी अप सिक्सर. ब्रिलियंट शॉट बघायला मिळतोय, लाउडेबल सिक्स, उमदा सिक्सर असं म्हणायला हरकत नाहीये. 46 वरती स्कोर कार्ड पुढे सरकतायत. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर आहे. जेथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या अप्रतिम खेळाची महती कळते, हेच बघायला मिळते. गौतम 21 वरती खेळतायत. 8 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. एक आपल्या संघाकडे, आपल्या डगआउटकडे एक मेसेज पाठवत आहेत की भाई हम तो अब तयार हो चुके. गौतम आकरे खूप चांगल्या फॉर्म मध्ये येत आहेत आणि 46 वरती धावसंख्या बघायला मिळते टीमची. वैयक्तिक 21. पुढील चेंडू जयेश, बघूया कमबॅकिंग करतील का गौतम आकरेच्या अगेन्स्ट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, खूप चांगला वेग आणि चेंडू थोडासा खाली राहिलाय. जयेश सांगतात भाई एक तेरी तो एक मेरी भी बनती. इट्स अ डॉट बॉल, स्कोर स्टे ऑन. 46 लॉस ऑफ 4 विकेट. या वेळेला एक चांगला बॉल लेग ब्रेक करताना जसं लेग कटर चेंडू टाकलाय जयेश या गोलंदाजाने. 46 वर 4. जयेश याच्या कोट्यातील आता पुढचा बॉल. समोर बॅटर आहे गौतम आकरे. कोळवटापाचा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलाय. फॉरवर्ड पॉइंट मधून थ्रो येण्याआधी एकच धाव. एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. धाव संख्या झाली आहे धाव फळकावरती 47. जय विश्वकर्मा हे सुद्धा आता फेम मध्ये दिसतंय, म्हणजे ते सुद्धा या प्लेइंग 11चा हिस्सा आहेत. एक दिग्गज खेळाडू या ठिकाणी आपला सुंदर खेळ दाखवण्यासाठी एबी ट्रॉफीच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. दोन्ही दिग्गज खेळाडू येतील आणि एका बाजूने गौतमला पण बघतायत. पुढील चेंडू घेऊन जयेश गोलंदाजीसाठी तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट.
ओ शॉर्ट बॉल, पंच सांगतायत अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय, परंतु एसटी रक्षक मात्र या ठिकाणी या चेंडूला चॅलेंज करतायत. बघूया, एक रिव्ह्यू त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि वॉर रूम मध्ये चेंडू मात्र पाठवला जातोय. बघूया थर्ड अंपायर, आपण या चेक करा. फिल्डिंग करणाऱ्या टीमने डीआरएस घेतलाय, हा चेक केलं जाईल. इट्स अ वाईट बॉल आणि रिव्ह्यू गमावला गेलाय. आपण बघतायत या ठिकाणी धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने पुढे जाणार आहे आणि पोहोचते ती म्हणजेच 48 वरती. एक उत्कृष्ट टायमिंग आपल्याला बघायला मिळत आहे. या तीन खूप चांगली साथ देत आहेत गौतमची. एका बाजूने जर संघ आपण बघितलं धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ आहे, इकडे प्रयत्नामध्ये असेल की एखादा विकेट जो ब्रेक थ्रूची गरज आहे, आणि दुसऱ्या बाजूने या तीन ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत ना, गौतमला जी साथ देत आहेत ना, पालघर 11 संघाच्या खेम्यामध्ये असणार आहे की ही जोडी अंतिम चेंडूपर्यंत राहणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल आहे, टायमिंग, आणि इथे आपण बघताय सरळ आमच्या मुख्य मंचाला अभिवादन करताना 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर यतीनच्या बॅटमधनं आलाय 4 चौकार. धावसंख्या पोहोचते 50 अप, 52 धावा ऑन स्कोर कार्ड. चेंडू सुद्धा खराबच होता, लेग स्टम्पच्या दिशेने मारा होता, टप्पा पाहायला मिळाला आणि अगदी योग्य दिशा दिली, जसा आला तसा भिरकावून दिलाय. 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या 52, 4 गडी बाद 52 धाबा. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा चुकीचा चेंडू पाठवून दिला लॉंग लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धाबा 4. एबी ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. अब तक 56 गेअर चेंज केला गेलाय. 2 षटकामध्ये 15 धाबा होत्या. त्याच्यानंतर मात्र गौतम आणि यतीन जी बॅटिंग केले ना, पालघर 11 संघाचा क्लास, त्यांची गुणवत्ता प्रत्येक शॉट मधनं बघायला मिळते आणि थोडासा गोलंदाजाकडे प्रेशर ते कन्वर्ट करतायत. अब तक 56. पुढील चेंडू शॉर्ट बॉल, टायमिंग पुल, पॉवरफुल, येतोय सरळ फ्रेंड्स ग्रुप स्टँडला अभिवादन करणारा षटकार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 62 ऑन स्कोर कार्ड. 62 धावा षटकाची झाली ते समाप्ती. 62 62 धावा. गेअर चेंज केलाय, ड्रायव्हिंग सीट वरती आलेले आहेत. षटकार चौकारची लयलूट होत आहे. आता थोडंसं प्रेशर पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग टीम कडे होतं आणि आता अंतिम षटकामध्ये प्रेशर कन्वर्ट केलंय फिल्डिंग टीम कडे. येतं असं झालं की सफाळ्याला जाताना तो वाकडा तिकडा वळणाचा घाट लागला आणि त्याच्यानंतर मग समृद्धी महामार्ग लागला आणि तिथे स्पीड वाढलाय. तसंच इथे धावसंख्या वाढताना दिसलंय. धावसंख्येचा वेग मागच्या 2 षटकांमध्ये आपल्याला वाढताना दिसतोय. धावसंख्या 4 गडी बाद 62. एक वेळ अशी वाटलं होतं की 40च्या आसपासच धावपळक जाईल बॅटिंग करणाऱ्या पालघर टीमचा, परंतु इथे वापसी केलंय, चमत्कार केलाय. गौतम अकरे हा खेळाडू विकेटवर उभा आहे आणि चांगलं काम करतोय. दोन्ही इननं धावा येतात. ओके, तेरा मुश्किल जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिलों से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं, कदमों को न बांध पाएगी मुसीबत की जंजीरें, रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं, मेरे सब्र का बांध टूटेगा तो फना करके रख दूंगा, दुश्मनों से जरा कह दो अभी गर्जा नहीं हूं मैं, साथ चलता है हमारे दुआओं का काफिला, किस्मत से जरा कह दो अभी तन्हा नहीं हूं मैं. दोनों इन से रन सारे. क्या बैटिंग है, क्लास 1 बैटिंग. गौतम का साथ 18 देते हुए और प्रेशर फील्डिंग टीम की तरफ. आता अभिजित सुर्वे गोलंदाजी मार्गावर आलाय. ओहो, या वेळेला चांगला बॉल बबली सुर्वेचा. अभिजित हे ओरिजिनल नाव, परंतु प्रेमाने त्याला बबली म्हटलं जातं आणि एक मोठं स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे. दिनेश पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या त्या प्रताप भोईरला. दिनेश पाटील एक सफल उद्योजक तिवरी गावचे आणि त्यांच्याकडून त्या शुभेच्छा आल्यात प्रताप भोईर या खेळाडूला. पुढील चेंडू, ओहो, गौतम इन ऍक्शन, एअर स्ट्राईक. आमच्या कॅमेरे 1ला अभिवादन करतोय. गौतमचा एक जबरदस्त स्टनिंग 6 68 झालेले आहेत आणि गौतम का बॅटिंग करतायत. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये गौतम आपल्या वैभवशाली शॉटने पालघर 11 संघाच्या डगआउट मध्ये पूर्णतः आनंद देताना. गुड बॅटिंग.
ज्या खेळाडूंची आपण नेहमीच चर्चा प्रेमाने करत असतोय त्या खेळाडूची वाहवा करत असतोय, मग तो किरण जाधव असो, गौतम आकरे असो, ते खेळाडू चमकदार कामगिरी या एबी ग्रुप ट्रॉफी मध्ये करताना दिसत आहेत. आणि बघा ना, 12 मध्ये 28 वर ते खेळत आहेत. संघाची धावसंख्या 68, 68. आपण सर त्यांच्या खेळाची तारीफ करतोय. खेळ हा भरपूर महत्वाचा आहे आणि जो चांगला खेळेल त्याची तारीफ करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ते गौतम खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना अभिजितला आता कमबॅकिंग करावी लागेल. पहिला डॉट होता, आता षटकार आलाय. आता चर्चा सुरू आहे ह्या चेंडूवरती काय, अभिजित की गौतम, गौतम की अभिजित. ओ गुड बॉल. अभि सांगतायत मेरी इज्जत आणि याला डॉट बॉल. एकमेकांविरुद्ध अनेक वेळा ते आमने सामने आलेत आणि डावपेच ओळखलेत. यावेळेला पवित्रा काय आहे बॅटरचा हे ओळखूनच त्याला चेंडू टाकलाय. बघा, जो एक गुडघा होता तो वाकवण्याकरता मजबूर केलं होतं या चेंडूवर बॅटर गौतमला. बॉलर अभिजित सुर्वेने. बबली गोलंदाजी मार्गावर तयार आहे. त्याच्या गोट्यातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंगचा जर विचार केला तर 68 वर 4 ही स्थिती आहे पालघर 11 या टीमची. शेवटचे 3 बॉल. गुड बॉल. ओहो, अपील 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 पेटाळून लावलाय. चांगला बॉल होता, जळून गेलाय. बॅटच्या जळून जाताना चेंडू दिसलाय. पुन्हा रिप्ले मध्ये पाहूया. फ्लाईट जास्त दिली होती बॅटिंग क्रीजच्या, जर असा पुढे पडलाय. इरादे तर चांगले होते वाईड यॉर्कर टाकण्याचे. लेंथला चांगलं रीड करता आलेलं नाही. अभिजितची तारीफ करावी लागेल. षटकार आल्यानंतर 2 डॉट बॉल येतात. हा संघर्ष आहे, हा संघर्ष आहे आपण आत्मसात केलेल्या कौशल्याचा. आणि एक सुंदर कौशल्य मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पायामध्ये पटकलेले चेंडू आपण बघताय. ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. कारण सर आपण नेहमी बघत असतो की साधू हा जगत असतो आपल्या तपावरती, गारुडी जगत असतो आपल्या सापावरती, व्यापारी जगत असतो आपल्या मापावरती, शेतकरी जगत असतो आपल्या कष्टावरती, आणि खेळाडू नेहमी जगत असतात, वलंकित राहतात आपल्या कौशल्यावरती. आणि ते कौशल्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. यस, नो डाऊट. डॉफस्टमर थोडासा शफळ क्रॉस झालाय आणि चेंडूला स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात पाठवून दिलंय. धावा 4. शेवटच्या चेंडूवर आलाय हा चौकार, केलाय वार. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जातात. 73. 74 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जात आहे. 74 इज द टार्गेट. पाटला कसा काय केला जाईल, काय डावपे चाकले जातील, याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण वळणार आहोत. आमचे साथी समालोचक उत्कर्ष पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळालंय. पहिल्या 12 चेंडूमध्ये 15 धावा आणि त्यानंतर सलगची 4 षटकं. दोन्ही फलंदाजांना आपला जबरदस्त क्लास या मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आणि टार्गेट सेट केले 74. 74 धावांचा एक स्टीप टार्गेट असं म्हणायला हरकत नाहीये. 74 धावांचं टार्गेट समोर आहे. बघूया कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार आहे. प्रणय आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम निरंजन करत आपल्याला बघायला मिळतात. आणखीन एक दिग्गज खेळाडू, कूल माइंडेड अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण निरंजन करत यांना बघतोय मैदानाच्या आतमध्ये. वेलकम आपलंही निरंजन, हार्दिक स्वागत. एक चांगली स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. नो डाऊट खूप दिवसानंतर निरंजन घरत या खेळाडूला आपण बघितलं. सुप्रीमो सारखी स्पर्धा त्यानं सुद्धा खेळलं आणि एक आक्रमकता त्या खेळाडूमध्ये नेहमीच आपण बघितलं. षटक सुद्धा कमीत कमी मिनिटांमध्ये संपवायचं. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला, प्रतिस्पर्धी बॅटरला कसं गुंतून ठेवायचं हे या खेळाडूला नक्कीच ठाऊक आहे. एक दिग्गज खेळाडू निरंजन घरत हा सुद्धा या पालघर 11च्या टीम मध्ये खेळताना दिसेल. मैदानाच्या आतमध्ये जुना चेंडू आपण बघणार आहोत. जशी या डावाला सुरुवात होईल 74 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजित जे पाटील सर आणि त्यांच्यासोबतच उत्कर्ष पाटील, गोड आवाजाचे दोघेही धनी. च टार्गेट सेट केलं गेलंय. गौतमचा रोल भरपूर मोठा राहिलाय.
यतीनशे एक अप्रतिम साथ आणि संघ अडचणीमध्ये असताना पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळाले पालघर 11 संघाची. आता आपण बघणार आहोत धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ 74 धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीने पुढे जात आहे. चला ओपनिंग पेअर आपण पाठवा मैदानाच्या आतमध्ये. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप अनेक दिग्गज खेळाडू आपण त्यांच्या संघामध्ये बघतोय आणि तेवढ्याच ताकदीचा संघ म्हणून पालघर 11 संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. ओपनिंग पेअर चला त्वरित जायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये. सर युज बॉल आपण कलेक्ट करा. 74 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतोय. आणि राजू मिश्रा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रताप भोईर एक उत्कृष्ट लेफ्ट हँड बॅटर पण ज्या नावाची चर्चा भरपूर राहिले. टिवरी गावातील एक विस्फोटक फलंदाज म्हणून अनेक मैदानं गाजवणारा असा प्रताप आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यांच्या समवेत राजू मिश्रा. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती निरंजन घरत, प्राईड ऑफ पास्थळ. फार पास्थळ या संघाचा एक महत्वपूर्ण गोलंदाज आता सध्या पालघर 11 या संघासाठी दाखल झालेत. निरंजन घरत एका बाजूला प्रताप, एका बाजूला राजू मिश्रा. गोलंदाजी मार्कवरती पास्थळ गावचा अनमोल रत्न निरंजन घरत सध्या गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. 36 बॉल आहेत आणि 36 बॉलमध्ये 74 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून मात्र उभं करायचंय. बॅटिंग करत असताना धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाला, तर पालघर 11 ची बॅटिंग चांगली झाली. आता गोलंदाजीची धुरा कुठल्या पद्धतीने सांभाळतील दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि करूया या मॅचला सुरुवात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 74 धावांचा रनचेज. मजा येणार या मॅच मध्ये. पहिला बॉल निरंजन घरत यांचा लेफ्ट आर्म ओव्हर डिस्टन्स. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता क्रॉस बॅटनं. 1 रन. इथून एका धावेनं आता सुरुवात होते धावफलकाला. अजित सर खूप चांगली स्टार्ट निरंजन घरतकडनं बघायला मिळते. 74चं टार्गेट आहे.
राजू मिश्रा आणि प्रताप भोईर एक दिग्गज जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज निरंजन घरात आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगल्या बॅलन्सिंग टीम आपण पालघर 11 बघतोय आणि तेवढ्याच ताकदीचा संघ हा धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आहे. त्यांच्यामध्ये एकाहून एक श्रेष्ठ बॅटर आहेत आणि समोर दिग्गज गोलंदाजाचा भरण आहे. जर प्रथम बॅटिंग करताना पालघर 11ला बघितलं आपण तर तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी समोर चांदीपकडे होती. आता आपण चांदीपला बॅटिंग करताना बघतोय तर तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी आहे पालघर 11कडे आणि त्याच्यातलाच एक मोहरा, एक हिरा आपल्याला बघायला मिळतोय निरंजनकर. पहिला चेंडू खूप चांगला हाताळलाय राजू मिश्राच्या अगेन्स्ट. बघूया निरंजन आपल्या भात्यातील कुठला चेंडू हाताळतायत. नॅचरल टर्न जे गॉड गिफ्ट असतं ना ते जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह करत असतात ना, जे लेफ्ट हँड बॅटर गोलंदाजासाठी चोरो राईट हँड बॅटरचा लेग ब्रेक असतो तो हाताळला गेलाय ते निरंजनकडनं. आणि डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. एक अँगलने चेंडू गेलाय. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 1 विदाउट लॉस. चांगली गोलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीने या बॉलला त्यांनी रिलीज केलं आणि तदनंतर तो बॉल बाहेरच्या बाजूनं सरळ यष्टीरक्षक गौतम अकरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. निरंजन ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. सध्या 2 बॉलचा खेळ त्यांनी फेकलाय आणि तदनंतर 1 रन खर्च करत अतिशय चांगली गोलंदाजी. षटकातील जो बॉल होता खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत, जिथे एक क्रिकेट आहे, हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे आणि तदनंतर थोडंसं व्यत्यय आलं, फलंदाजांना थांबवलं. त्यावेळेला पुन्हा एकदा जे डिस्ट्रॅक्शन झालं त्यावेळेला निरंजनला ते येऊन भेटले, त्यांना सॉरी सांगितलं. निरंजननं अगदी प्रेमानं ते कबूल केलं. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे मित्रांनो. हे 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. सध्या धावसंख्यांचा जर विचार केल्यानंतर फलकावरती रन आहे 2-1. यावेळेला रिव्हर्स स्विचचा प्रयत्न करायचा होता. डॉट बॉल येतोय. निरंजन घरात चांगली गोलंदाजी. नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा आणि ते निरंजनला माहिती. अजित सर सध्या गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत चांगली केली आहे. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला. रनसंख्या फलकावरती 1 रन. खूप चांगला स्टार्ट आहे. पुढील चेंडू ओ याही वेळेला आपण बघतायत ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. एक्सिलंट सुपर गोलंदाजी बघायला मिळते निरंजन यांची. जी जिम्मेदारी दिली पहिल्या ओव्हरसाठी फ्रंटलाईन गोलंदाज, संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजच्या वेळेला तुम्ही आणतायत त्यावेळेला निरंजनकडे हा चेंडू दिलाय आणि निरंजनानं लेंथ लाईन मेंटेन करत सांगितलंय भाई मेरे हात में गेंद क्यों दी है. अगदी बरोबर. याही वेळेला आपण पाहतात बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पंचांनी त्या गोष्टी पाहिल्या, दर्शविल्या की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 2 या धावसंख्येवरती. 74 धावा जरी आम्ही ठेवल्या असो तरी देखील सुरुवात कंजूसीनेच करणार निरंजनची ही ओळख आहे. स्टार्ट चांगली आहे. बघूया राजू मिश्रा स्ट्राईक वरती आहेत. एक उंचवरा बॅटर थोडेसे ऑप्शनच्या बाहेर उभे राहिलेत. कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळतायत. मिड विकेटचा खेळाडू थोडासा डाव्या बाजूने धावतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. थांबणार नाहीये. राजू मिश्रांच्या बॅटमधनं आलाय चौकार. 4. खोलवर टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला. आपण पाहतात अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळलं. निरंजनच्या अपेक्षा होत्या की तो बॉल तिथून स्टॉप व्हायला हवा होता. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केले. अगदी एका पायानं तो बॉल आतमध्ये आलाच होता, परंतु दुसरा पाय ज्यावेळेला लागला त्यावेळेला तो बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर पहिलं चालू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात, त्या म्हणजे 6 या धावसंख्येवरती. प्रयत्न खूप चांगला होता आणि स्टॉप जवळ झाला होता, परंतु फिनिशिंग टच हा बॅटिंग टीमकडे गेला आणि चौकाराला ज्याची गरज होती राजू यांना त्यांच्या संघाला, धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाला, की इथून एकतरी चौकार यावा आणि तो इथे बघायला मिळत आहे. पुढील चेंडू थोडंसं स्टान्स चेंज केला गेलाय राजू यांच्याकडनं आणि इथे मिस स्टँड शॉट. येस नो, ओ माय गॉड, झेल तिथे सांडला गेलाय. तिथे राजकुमार एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची चर्चा होते फिल्डिंगची, त्यांच्या हातून झेल निसटलाय. 7 पहिलं षटक संपलंय. 74चं टार्गेट आहे, म्हणजे 30 चेंडू आणि 67 अजूनही शेष आहेत. यानंतर आपण मुख्य मंचावरती जाणार आहोत. आदरणीय व्यक्तिमत्व गणेशजी काकड साहेबांचं शुभागमन झालंय आणि आपल्या केलवा रोड वाकसई ग्रामपंचायत माजी सरपंच साहेब उपेजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय गणेशजी काकड साहेबांचं करूया या ठिकाणी वेलकम. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत आहे. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वरचरणी करतोय प्रार्थना. नक्कीच खूप चांगली स्पर्धा आहे, दिमागदार स्पर्धा आपण बघतायत आणि सर आपल्या येण्याने या स्पर्धेला आणखीन 4 चांद लागत आहेत.
हार्दिक स्वागत आहे. आपण स्थानपन्न हो आणि या मॅचचा आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. धावसंख्या पोहोचते ती 7. उत्कर्ष, काय चाललंय मनामध्ये? मॅच कुठे जाते? आतापर्यंत ते मी म्हणेन की गोलंदाजी करणाऱ्या संघाने जरी विकेट नाही गेला तिथे, परंतु गोलंदाजी चांगली केली. म्हणजेच निरंजन घरतनं ते पहिले षटक चांगलं, तर आता फवाज आलेत मॅन फ्रॉम शिरगाव. जलीश शेख यांच्या तालमीत आई खेळाडू घडला आणि आता सध्या 40+ क्रिकेट ते खेळतात. फवाजकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. निरंजनच्या पावलोपावली गोलंदाजी चांगली झाली तर या मॅच मध्ये मग पालघरचा संघ आहे तो थोडासा पुढे येताना बघायला मिळेल. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती राजू मिश्रा यांचा शंखनाद. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. अजित सर षटकार हाफ ट्रायकर, भरपूर शॉर्ट बॉल. आणि राजू मिश्रांच्या पर्सनॅलिटीकडे जर आपण बघितलं, एक हायटेड बॅटर आहेत आणि खूप चांगला रीड केलाय त्याने. आपली पूर्णतः ताकद दाखवत चेंडूला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन आणि ठोकला या ठिकाणी एक स्टर्निंग शॉट. षटकार. धावसंख्या 13 वरती पोहोचते. 13 ऑन स्कोर कार्ड. चांगलं स्टार्ट दिलंय राजू यानं. चेंडू केलाय आपल्या बाजूला. पहिला षटकारानं फवाज त्याच्या बोटातील जादू संपूर्ण पालघर जिल्ह्याला माहिती आहे की फवाज हे जादूगर आहेत आणि तेच गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालेले आहेत. पुढील चेंडू इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे. परफेक्ट टायमिंग. परंतु काय घडलंय तिथे? क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय हरकेश मेहर आणि त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावताना टायमिंग चांगलं होतं. स्वीट साऊंड होता तिथे, परंतु व्यूहरचना परफेक्ट बघायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू सरळ आपण बघतायत सुपर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा पावित्र्य. मिस टाइम शॉट आणि राजू मिश्रा OUT आउट. पहिला धक्का 13 वरती. मोठा मासा गळाला. राजू मिश्रा यांनी एक षटकार जरूर खेळला. खूप चांगली पर्सनॅलिटी, जो तुम्ही त्यांचा उल्लेख केला, अगदी मजबूत बांध्याचे खेळाडू. फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी इनसाइड आउटचा, परंतु त्यावेळेला तिथे हरिकेश मेहर यांच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावला आणि आता नवीन फलंदाज जय विश्वकर्मा हे सध्या दाखल होत आहेत. धानिवचे मात्र एक दिग्गज क्रिकेटपटू, यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेटला फार काही दिलं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. जय विश्वकर्मा दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मागील अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती रुजू आहेत आणि आजवर देखील 40+ क्रिकेटची सेवा करतात. तेच दाखल झालेत राजूजी. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना धक्का दिलाय पहिला फवाजनं. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार आणि त्यानंतर काय सुंदर झेल बघायला मिळालाय फवाजच्या अगेन्स्ट जय बघायला मिळतोय. पुढील चेंडू फवाज. फुलटॉस. ओ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. प्रणय होते तिथे. थ्रो चांगला होता नॉन स्ट्राइकिंग कडे. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या 114 वरती पोहोचली आहे. इथे तुम्हाला क्लास, तुम्हाला गुणवत्ता गोलंदाजीमध्ये बघायला मिळेल. एक्युरेसी फिल्डिंग मध्ये तुम्हाला क्लास बघायला मिळेल आणि बॅटिंग मध्ये तुम्हाला विस्फोटक नॉक बघायला मिळतील. एवढं सुंदर मिश्रण आहे, कारण हे सर्व स्टारकास्ट आहे आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्याची, ज्याने अनेक वर्ष टेनिस क्रिकेट गाजवलेले आहेत. असे रथी महारथी AB ट्रॉफीच्या माध्यमातून इन ऍक्शन बघायला मिळत आहेत. अगदी योग्य तो उल्लेख तुम्ही त्यांच्याबद्दल केला. रती महारथी खूप चांगलं क्रिकेट पालघर जिल्ह्याला रिप्रेझेंट करत असताना ज्यांनी अनेक मैदानं गाजवलीत आणि सध्या तेच संपूर्ण पालघरची ही स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, यावेळेला रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न. फटका मिसटाईम होता. तिथे क्षेत्ररक्षक अनिल बाने नाही चुकी करणार. फलंदाज बाद. फवाजच्या खात्यातली दुसरी विकेट गॉन. चुकीचं शॉट सिलेक्शन, प्री डिटरमाइंड शॉट ज्याला आपण म्हणतो, तो बघायला मिळाला. तुम्ही जर ठरवून क्रिकेट खेळाल तर कुठेतरी प्रत्येक वेळेला तुमच्या दिशेने डिसिजन येऊ शकणार नाही, परंतु तुम्ही मेरिटवरती क्रिकेट खेळाल तर प्रत्येक क्षणात तुमचा असणार आहे. परंतु कुठेतरी प्रताप यांनी चुकी केली, कारण त्यांच्या खांद्यामध्ये एवढा जोर आहे, त्यांच्या रिस्टमध्ये एवढी पॉवर आहे की कुठल्याही क्षणी ते किती लांबची बाउंड्री असेल ते कव्हर करू शकतायत, एवढी क्षमता त्यांच्याकडे. परंतु कुठेतरी शॉट सिलेक्शन चुकीचं झालं आणि प्रताप भोईर माघारी परतताना न्यूमान अकबर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. थोडंसं टेन्शन आता बॅटिंग टीम कडे आहे. संकट के काले बादल अब धीरे धीरे मंडराते हुए नजर आ रहे आणि यातून मार्ग करण्यासाठी हवा आहे तुम्हाला स्वतःवरती विश्वास, तुमचं शॉट सिलेक्शन आणि मैदानाच्या आतमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन. योग्य तो उल्लेख तुम्ही इथे केला. अगदी मी म्हणेन की समालोचन क्षेत्रामध्ये येत असताना 2019 पर्यंत आम्ही आलो असू, परंतु या आवाजाचे आम्ही दिवाने होतो 2010 पासून. वयवर्ष तेव्हा फक्त 10 असायचं, उमरोईची स्पर्धा म्हणा, आणि तदनंतर हे बादल मंडराळे हा शब्द आजही कानावरती पडला की अजित पाटील सरांचे ते
सुंदर असं समालोचन सातत्यानं आठवण करण्यासारखं आहे. आणि आज पुन्हा एकदा त्या गोष्टींना पुन्हा उजाळा देतात आणि आज त्यांना बघून बघून या अनेक गोष्टींना आम्ही देखील घडलो आणि तदनंतर आज समालोचन क्षेत्रामध्ये आलो. ते अजित पाटील सर आमच्या साथीने आहेत. खूप एक वेगळा एक्सपिरियन्स असतो त्यांच्या साथीनं ज्या वेळेला समालोचन करण्याची संधी मिळते. अनेक वेगवेगळे शब्द तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये खूप वेगवेगळ्या लाईन असतात आणि ते अजित पाटील सर आमच्या साथीने आहेत. स्कोर कार्डला रनसंख्या आता मॅचकडे जाऊया. जिथे बॉलचा खेळ झाला 5 आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 15 रन. गोलंदाज फवास तयार. पुढील चेंडू टॉस आहे. टायमिंग खूप चांगलं झालंय आणि चेंडू सरळ जातोय डाऊन दी ग्राउंड. षटकार आलाय. निसर्ग उत्कर्ष प्रत्येकाला काही ना काही देत असतो. फक्त आपली मेहनत, जी तुमची मेहनत आहे, जे तुम्ही वलंकित राहतात, तुमचं जर नाव खूप चांगलं पुढे येत आहे, फक्त ईश्वराची जी देण असते त्याला अथक परिश्रमाची जोड तुम्ही देत आहेत आणि म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेत आहेत. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 21 वरती पोहोचले. 2 षटकं होत आहेत परिपूर्ण. 10.50च्या सरासरीने 21 झालेले आहेत. येणारे 24 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला अजूनही 53 धावांची गरज आहे. 74चं टार्गेट आहे. म्हणजे जर आपण इथून जर बघितलं 13.25च्या सरासरीने तुम्हाला 53 बनवायचे आहेत. निश्चित स्वरूपात इथून आपण पाहतात आता या धावा होतील नाही होतील या अनेक गोष्टी आहेत. प्रिन्स मूवीचं कौतुक करावं लागेल ज्यांनी क्लीन अँड क्लिअर असं मात्र हे टेलिकास्ट दाखवलं आहे. पहिल्याच रात्रीत मन जिंकणारं टेलिकास्ट. अगदी DSLR लेन्सनं ते मात्र कॅप्चर करतायत की मुवमेंट. आणि सध्या आपण पाहू शकतात. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रिन्स मूवी तुम्ही बोललात गेल्या वर्षीचं त्यांचं जे टेलिकास्ट होतं ते सर्वांना आवडलं आणि जिथे तुमचा क्लास आहे तिथे तुम्हाला कामं भरपूर मिळणार आणि तेच इथे बघायला मिळते की गेल्या वर्षी त्याने जे केलेली कामगिरी आहे त्याच्याच वरती यंदाचं सुद्धा आपण टेलिकास्ट चे लाईव्ह बघतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. त्यासाठी त्यांची अथक मेहनत आहे त्यांच्या मागे. प्रिन्स मूवीचे सर्व जी अंटायर टीम आहे त्यांचे आपण करूया कौतुक आणि वळूया मॅचकडे. निश्चित स्वरूपात ज्या क्षेत्रात तुम्ही उतरलात त्या क्षेत्रात तुम्ही किती प्रामाणिक आहात हे फार महत्वाचं असतं. आता सध्या ते प्रिन्स मूवीने दाखवले आणि जो तुम्ही त्यांचा उल्लेख चांगला केला की मेहनत त्यांनी देखील केली, परिश्रम त्यांचे देखील आहेत. म्हणून आज भिवंडीवरनं त्यांना केळवे रोड इथे मागणी आली. चांगलं क्रिकेट. सध्या धावफलकावरती जर धावा तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 21. 1 बॉलचा खेळ झाला. निरंजन घरत वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन दाखल झालेत. पुढचा बॉल. या बॉल आपण पाहतात बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलच्या खाली येतील का आले होते परंतु शेवटच्या क्षणाला तो कॅच सुटलाय रिकेश मेहर यांच्याकडनं आणि कॅच सुटल्यानंतर जीवनदान मिळतं ते म्हणजेच अकबरला. रनसंख्या जाऊन पोहोचेल 22 वरती. अजित सर 22 ऑन स्कोर कार्ड. 74चं टार्गेट आहे. 52ची गरज आहे. एका बाजूने जे आहे या मैदानाच्या आतमध्ये उभा ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे की मॅचला आपल्या बाजूने फिरवू शकतायत आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला निरंजन घरत बघायला मिळत आहेत. कुठल्याही क्षणी कुठल्याही फलंदाजाची विकेट आपल्या नावावरती नोंदवू शकतायत. एवढा क्लास त्यांच्याकडे आहे. बेस्ट बनाम बेस्टची लढाई आहे आणि हे बेस्टचं जे क्रिकेट आहे AB ट्रॉफीच्या माध्यमातून 40+ माध्यमातून आपण बघतोय. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आणि एक अप्रतिम बॅटल. गुड बॉल. ही क्वालिटी राहिली निरंजनचे. निरंजन जबरदस्त गोलंदाजी हाताळते. प्रत्येकाला माहिती आहे निरंजन चांगली बॅटिंग करतोय. प्रत्येक जण निरंजनच्या गोलंदाजीचं कौतुक करतोय परंतु मॅनेजमेंट ही त्यांचं टॉप क्लास असतं. ज्याच्या वेळेला मात्र पास्तलच्या ग्राउंडवरती मॅचेस असतात त्या वेळेला आपण निरंजनचं उत्कृष्ट मॅनेजमेंट सुद्धा बघितलंय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला येणाऱ्या काळात त्यांची फायर चषक ही मोठी स्पर्धा येते. अनेक वर्ष विरत चालणारी ती स्पर्धा. ही स्पर्धेचं मॅनेजमेंट आयोजन त्यांच्याकडे असतं. गोलंदाज तयार निरंजन. यावेळेला फटका लॉंग दी कार्पेट शॉटकवरचे खेळाडू आहेत. रनआउटची संधी दाट बनेल आणि त्यावेळेला पंचांनी सांगितले की आम्हाला 3ऱ्या पंचांची मदत हवी आहे. निरंजनचा आत्मविश्वास सांगतोय तिथे की फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झालेत खरे. पाहूया ऍक्शन रिप्ले. प्रणयने मात्र त्या बॉलला फील्ड केलं. जवळपास फ्रेम मध्ये आतापर्यंत नाही फलंदाज आणि तदनंतर बॅट ग्राउंड होते त्यावेळेला इथे फलंदाज OUT आउट गॉन. न्यूमॅन गॅटिंग येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 22 वरती 3. जी स्थिती होती ना प्रथम बॅटिंग करताना पालघर 11 संघाची आमचे कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळू शकतात
चेहऱ्यावरती ज्यांचं स्मितहास्य आणि कॅमेरामॅन जेव्हा खुश असतात ना, तेव्हा प्रत्येक जण जो आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडला जातोय त्याला खुश करण्याची ताकद आमच्या कॅमेरामॅनमध्ये असते. कारण जे तुमच्याकडे असतं ते तुम्ही जगाला देऊ शकतायत. आनंद तुमच्याकडे आहे, तुम्ही आनंद देऊ शकतायत. बघा किती चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. या स्पर्धेतला सर्वाधिक बिझी माणूस म्हणजे आमचा कॅमेरामॅन आणि तोही एन्जॉय करताना ही स्पर्धा. पुढील चेंडू, गुड बॉल, व्हाट अ बॉलिंग, एक्सिलेंट. काय गोलंदाजी करतायत निरंजन, खूप चांगली गोलंदाजी आहे. डॉट बॉल इथे बघायला मिळत आहेत. गॅटिंग आलेले आहेत नॉन स्ट्राईकिंगकडे. स्ट्राईकवरती आपण बघतोय अकबरला, परंतु षटक क्रमांक 3 असताना पूर्णतः कंट्रोलमध्ये मॅच आहे अजूनपर्यंत पालघर 11 कडे. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की पालघरकडे ही मॅच आहे, कारण गोलंदाजी अचूक चाललंय. निरंजनकडे आपण पाहता डाव्या हाताचा ज्या वेळेला फलंदाज आला ना, त्यासाठी देखील त्यांनी बाहेर जाणारा बॉल आणला. उजव्या हाताच्या फलंदाजाला देखील त्या गोष्टी ते घेऊन आले. या आधीचा तो बॉल डॉट बॉल जो आपण पाहिला, आता बॉल जाऊन पायावरती आदळलाय. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर इथून आपण पाहतात 3 षटकांचा खेळ योग्य पद्धतीने संपला आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22-22ला 3. AB चषक अगदी टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती बहुचर्चित मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची गौरवशाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 5व्या पर्वात. आणि आता 18 बॉल मध्ये रन करायचे अजित सर 52. सुंदर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. अंतिम चेंडू ज्याला आपण लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स चेंडू म्हणतो, तो चेंडू सुंदर बघायला मिळाला. बघूया धावसंख्या पोहोचले 22 वरती. 18 मध्ये 52 बनवायच्यात. फवादला पुनश्च आमंत्रित केले. प्लॅनिंग क्लिअर आहे, इथे प्रेशर आहे, आम्ही तो पुढे घेऊन जाणार म्हणून आमचे जे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत त्यांना प्रत्येकी 2 ओव्हर आम्ही देणार. क्लिअर केले पालघर 11 संघानं आणि त्यासाठी फवाजला आणले. समोर गॅटिंग आहेत ज्यांच्याकडे आता मोठी जिम्मेदारी आहे. अनेक मॅचेसमध्ये गॅटिंगचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे आणि उम्मीद की किरण क्या गॅटिंग बनेंगे ही चर्चा आता बघायला मिळते. फवाज, पुढील चेंडू, गुड बॉल, चांगलं टायमिंग आहे. बॉटमहँडचा खूप चांगला यूज केलाय. वेगाने चेंडू जाते कव्हर पॉइंट मध्ये आणि तो थांबणार नाहीये. आला इथे 4 चौकार. धावसंख्या 26 ऑन स्कोर कार्ड. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 26 वरती. बघा ऍक्शन रिप्ले, गॅटिंग यांचा फटका. डाव्या हाताचे फलंदाज ज्या वेळेला थ्रू द कव्हर्स फटके घेतात ते बघण्यासारखे असतात आणि यावेळेला तोच फटका. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले जरूर, परंतु बॉल थोडासा आवाक्याच्या बाहेरचा राहिला. धावसंख्या या 4 धावेने आता 26 वरती जाऊन पोहोचते. एक मोठं टार्गेट तुमच्या समोर उभं आहे आणि त्यावेळेला तुमची सुरुवात ही दमदार असणं गरजेची होती, परंतु ती पहिल्या 3 षटकांमध्ये नाही चालू करू दिली. कारण निरंजन घरतची 2 षटकं, फवादचं ते 1 षटक. आतापर्यंत फवादनं धावा तर केल्यात खर्च, परंतु 2 विकेट देखील घेतले. ती जमेची बाजू आहे फवाज यांच्याकडे. चांगली गोलंदाजी त्यांनी केली अजित सर. चांगली गोलंदाजी आहे, परंतु इथे स्वागत झालंय गॅटिंगनं. चौकारानं 26 वरती पोहोचते. मॅचला आकार देणारं षटक आहे. इथून गॅटिंगची बॅट तळपली तर मात्र मॅचमध्ये कमबॅकिंग होईल आणि जर फवाजनं एक्युरेसी परफेक्ट ठेवली, लेंथ इन लाईन, थोडंसं अवघड होईल. फवाज, बोटातील जादू ज्यांच्याकडे आहे आपल्याला बघायला मिळतोय. बघूया, चॅलेंज केलंय ह्या चेंडूवरती. गॅटिंगनं चेक केलं जाईल. चेंडू वॉर रूम मध्ये पाठवला गेलाय. फेअर बॉल, इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू गमावला गेलाय. बॅटिंग टीम लक्षात ठेवायचा, आपला रिव्ह्यू लॉस. धावसंख्या बघायला मिळते ती 26. बघूया पुढील चेंडू फवाज. गोलंदाजी मार्क वरती फवाज तयार. याही बॉलला चांगला चेंडू हाताळला पंचांनी. पुन्हा एकदा त्या बॉलला स्क्रोल केले. यष्ट्यांच्या बागनं जली शेख आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटपट्टू आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील मॉडर्न शिरगाव या संघासाठी अनेक वर्ष चांगले खेळलेत ते. सध्या डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ संपला, 26 रन. पुढील चेंडू फवाज. खोलवर टप्प्याचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू तर ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केले छोट्या बॅकलिपनं आणि थ्रो होते. लेदर क्रिकेटची चर्चा ज्या वेळेला होते ना, प्रणय घरत यांना कोण विसरेल. त्याचं अधिराज्य राहिले गेली अनेक वर्ष त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि तोच खेळाडू आपल्याला बघायला मिळतो लेग गलीमध्ये. आपण बघतायत 38 सर्कलमध्ये प्रणय घरत. 4 बॉलचा खेळ संपतोय. 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा फवाज तयार. आतापर्यंत रनसंख्या 27 ला स्थिर आहे.
थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस प्रणय घरत यांचं लक्ष गेलं तिथे आणि तदनंतर त्यांनी दर्शविलं की आता डाव्या हाताचा फलंदाज दाखल झालाय. मित्रांनो तुम्हाला गोष्टी बदलाव्या लागतील आणि प्रणय घरत सांगतात त्यांच्याकडे क्रिकेटमध्ये लेझी एलिगन्स नाही चालत. सातत्याने एक अग्रेसिव्ह कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या फलकावरती 27. बॉलचा खेळ झालाय 4. फवाज यावेळेला आपण बघतायत प्रॉपर शॉट नाहीये, टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये आणि झेल तिथे सांडला गेलाय. आपण बघतायत एक धाव कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या सिंगलने 28 वरती पोहोचते. इथून फक्त एक पर्याय उभा राहिलाय धर्मवीर प्रतिष्ठान संदीप संघापुढे की आक्रमकता, कारण टार्गेट भरपूर मोठं आहे परंतु फ्रीडम देत नाहीये. त्याच्या मागचं कारण फवाजची लेंथ इन लाईन चांगली आहे. 13 मध्ये 46ची गरज आहे. 13 बॉल आणि 46 धाव्यांची गरज. मॅच मध्ये राहायचं असेल तर फटके शोधा आता मोठे. यावेळेला हा फटका खेळलाय तर खरा क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि ते फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय गॅटिंग यांच्या बॅट मधनं दमदार षटकार. एबी चषकाचा हा दमदार 6. धावसंख्या 34 वर पोहोचते. 20च्या सरासरीने 40ची गरज आहे. चौकार आहे. चेक करायचं पंच या ठिकाणी डिसिजन चेंज करतायत आणि चौकार आपण बघतायत म्हणजेच धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32 वरती 32 वरती बघायला मिळत आहेत. आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. राजेश सर इथे आहेत आणि त्यांनी सांगितले बॅटिंग त्यांची टीम करते परंतु जो योग्य निर्णय आहे तो त्यांनी आमच्या समोर लवकर पोहोचवलेला आहे. ही एक खेळाडू वृत्ती आहे उत्कर्ष आणि ती सातत्याने जपणारे आमचे राजेश सर आहेत. थँक्यू राजेश. खूप चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळते. तर 2 धावा इथे मायनस झालेल्या त्यांच्या आणि 12 मध्ये 42ची गरज आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 42. एकता पाटील पाड्यांचा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश चिपाट, प्रतीक चिपाट, सुरेश बटवा, महेश चिपाट यांच्या माध्यमातून मात्र स्टँड इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता आता या मॅच मध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 42. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हरिकेश मेहर हे सध्या दाखल झाले. तर एक शांत संयमी क्रिकेटपटू. सातत्याने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये त्यांना कूल माइंडेड क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरिकेश मेहर ऑन स्क्रीन. अनिल बाणे सुप्रीमो सारखी स्पर्धा ज्यांनी गाजवली आणि दांडी हा संघ आपल्याला सुप्रीमो देखील खेळताना पाहायला मिळाला आणि अंतिम विजेता पद यांच्या नावी देखील राहिलं. जो एकमेव संघ आहे जो एक गाव एक फॉर्मॅट न सुप्रीमो ज्यांनी गाजवली ते दांडीचे खेळाडू देखील या मॅच मध्ये खेळत आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजित सर मॅच मध्ये करायचे रन 42. 12 मध्ये 42. पुढील चेंडू यावेळेला ताकद चांगली होती परंतु ज्या दिशेने खेळायला हवं होतं ते तितकंसं अकबर यांना खेळता आलेलं नाही. लॉंग ऑनला खेळता सिंगल कंप्लीट झाले. चेंडू रीड तेवढा चांगला करता आला नाही. बॉडीचं जे वेट तुम्हाला शॉटमध्ये ट्रान्सफर करायचं असतं ते ह्या वेळेला तितकंसं चांगलं झालेलं नाही. धावसंख्या बघायला मिळते ते 33 वरती 3. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 41 करायच्या. हरिकेश मेहर आज सध्या गोलंदाजी मार्क वरती. गॅटिंग यांच्यासाठी अचूक टप्पा. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता गॅटिंगची माइंडसेट जो आहे तो त्यांनी रीड केला की थ्रू द कव्हर्स आणि त्यानंतर अपसाईडला फटके ते चांगले खेळतात. मग त्यामध्ये त्यांना कसं कन्फ्यूज करायचं त्या सगळ्या गोलंदाजीचं त्यांनी इथे पृथक्करण मांडलं आणि एक चांगली गोलंदाजी ते सध्या हरिकेश मेहर मैदानाच्या आतमध्ये करतात. खूप चांगल्या पद्धतीने लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स चेंडू हाताळतायत. आणखीन एक दर्जेदार चेंडू आणि ते गॅटिंगची बॅटिंग संपलेली आहे. फलंदाज आउट माघारी परतताना. आता थोडेसे हलकेसे जर आपण मॅचकडे बघितलं त्यांच्या बॉडी लँग्वेजकडे जर आपण बघितलं थोडेसे शोल्डर हलकेसे डाऊन होताना आपल्याला बघायला मिळतात. त्याच्या मागचं कारण आहे चेंडू खूप चांगले फिरवले जाते समोरच्या संघाच्या गोलंदाजाकडनं आणि जी फलंदाजांना फ्रीडम हवी असते ना त्यांच्या बॅटिंगमध्ये त्या फ्रीडमला पूर्णतः रोखलं गेलंय. त्याच्यामुळे थोडंसं निराशा थोडंसं उदास आहेत बॅटिंग करणारी टीम. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात. आता सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅट्समन आलन सध्या आलन आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 33ला धक्के 4 बॉलचा खेळ झालाय 3. आलन दाखल होत आहेत आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळतील. या कुठल्या पद्धतीनं बॅटिंग करतात. आता सध्या गरज आहे संघाला मोठ्या धावांची आणि त्यावेळेला तुम्ही इथे फार वेळ आता सेट होण्याकरिता नाहीये तुमच्याकडे. 6 षटकांचा मॅच त्यामध्ये आता 5वं षटक चालू आहे. अवघ्या
9 बॉलचा खेळ बाकी असताना आलन दाखल झालेत आणि आता पाहूया कुठल्या पद्धतीने ते खेळ करतील. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता तुम्हाला मोठे फटके शोधणं फार गरजेचं झालंय. बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन तयार होताना पण कुणाल यांना सुद्धा बघतो एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून. कुणाल सुद्धा आपण बघतात लेग गलीमध्ये उभे आहेत. समोर फरकेश तयार होताना पुढील चेंडू. हलकासा चेंज ऑफ द पेस. डॉनला खेळताय सिंगल कंप्लीट होई आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. इथून जर पालघर 11 संघाचं गेम प्लॅनिंग असणार आहे भाई सिंगल डबल लेते ना लेने दो बडी शॉट्स आम्ही दूर रखणार बस आणि त्याच पद्धतीचा गेम प्लॅनिंग बघायला मिळते. आता 8 चेंडू आहे तुमच्याकडे. धावसंख्या पोहोचले ती 34 म्हणजे तुम्हाला 8 मध्ये बनवायच्या त्या 40 म्हणजे तुम्हाला 8 मध्ये जवळ 7 षटकार खेळावे लागतील. अगदी बरोबर आणि ते षटकार आता इथे येतील का ही प्रश्न आहे. थोडंसं कठीण चाललंय आता समीकरण. बॅटिंग टीम चांदीपला. पुढचा बॉल. याही बॉल चांगला चेंडू होता. पंचांकडे अपील तर जरूर केली जलीस शेखनं. पंच तिथे नॉट इंटरेस्टेड राहिले. लेग बाईटचे संकेत त्यांनी पुरवलेत आणि त्यानंतर रनसंख्या आकार घेईल 1:35 वरती. बॉल आहेत तुमच्याकडे 7 बॉल मध्ये करायचे तर 39. प्रत्येक बॉल मागे आता षटकार आणि षटकार हेच तुमच्याकडे ऑप्शन उरले. तून एक चांगला चेंडू विजयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रशस्त होतील त्यांचे रस्ते. सिंगल कंप्लीट करतायत. थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 पोहोचते ती 36 झालेले आणि अजूनही 38 ची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 38 धावा. पूर्णतः मॅच जर 6 चेंडू लिगल हाताळले गेले फिल्डिंग टीमकडे मॅच जाईल. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. ते कधी कुठल्याही दिशेने जाऊ शकतं. बघूया अंतिम षटक आणि अनिल बांडेला इंट्रोड्यूस करतायत. काय चांगली बॅटिंग केली यतीन आणि गौतमची प्रशंसा करावी लागेल. संघ अडचणीमध्ये होता आणि त्यावेळेला गौतम आकरेनं जो आपला क्लास दाखवलाय ना तो पालघर 11च्या प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य देऊन जातोय. ग्रास आपल्याला बघायला मिळते. अथक मेहनत आहे या स्पर्धेसाठी. एक सुंदर डिसिप्लिन आहे आणि चर्चा जी संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये असते ती ट्रॉफी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची बहुचर्चित बहुआयामी अशी स्पर्धा म्हणजेच AB ट्रॉफी. चांगलं शॉट सिलेक्शन नाहीये. मिस टाइम शॉट खेळल्यात आणि इथे झेल मात्र सांडले आपण बघतायत. सिंगल कंप्लीट होईल. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये रन करायचे 37. म्हणून तर म्हणतात की ज्याच्याकडे जे आहेत ते द्यायला देखील ते मन मोठं लागतं आणि सगळ्यांकडेच ते नसतं. म्हणून अजित पाटील सरांना आम्ही एक दर्जा त्यांचा वेगळा ठेवत असतो सातत्यानं. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर 37. आता 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये रन करायच्यात 37. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. क्रॉस बॅटनं नाही कनेक्शन करू शकले. डॉट बॉल येतोय अजित सर. या ठिकाणी विजयाकडे अग्रेसर होताना पालघर 11 संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि एक जमेची बाजू आहे पालघर 11 संघाची की त्याच्या प्रत्येक गोलंदाजानं जो क्लास दाखवलेला आहे त्याच्यामुळे नेक्स्ट मॅचमध्ये त्यांचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो चांगला राहणार आहे. जर एखादा गोलंदाज त्याच्याकडे षटका चौकार येतात तर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना थोडंसं टेन्शन असतं. पण ह्या मॅचमध्ये ज्या पद्धतीचा गेम बघायला मिळाला आहे ना पालघर 11 संघाचा तो क्लास 1 राहिला आहे. सुपर आणि मॅग्निफिसंट बघायला मिळत आहे. दादू 11 संघाच्या अगेन्स्ट 2 हात म्हणजे दोन्ही जे संघ आहेत ना पालघरचे आहेत आणि तिथे मॅचला उत्कर्ष भरपूर मजा येणार आहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की नेक्स्ट मॅच जो आहे पालघर विपक्षात पालघर. एका बाजूला गोलंदाजी अचूक झाले तर तिथे सर त्यांनी 91 रन देखील केले होते. म्हणजे जतीन जे आहेत त्यांची देखील फलंदाजी ती बघण्यासारखी असेल नेक्स्ट मॅच मध्ये. पालघर बनाम पालघर आणि पालघर मध्ये शेवटची 2 अक्षर आहेत घर. जो मॅच हरणार नाही तो घरी जाणार आहे. बघूया नेक्स्ट मॅच मधला बॅटल. तुर्तास आपण या मॅच कडे करूया फोकस. तिन्ही क्षेत्रामध्ये उत्तम काम केले पालघर 11 संघानं. प्रथमतः फलंदाजी तदनंतर गोलंदाजी आणि उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय. शेवटचा चेंडू असणार आहे. एक उत्कृष्ट गेम प्लॅनिंग ऍक्टिव्ह केलंय पालघर संघानं आणि मॅचचा जो विजयाचा सुगंध आहे ना तो आता दरबलटाण आपल्याला दिसणार आहे. दादू 11 पालघर संघानं एक आपण येऊन राहा. जशी मॅच संपेल आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करू. तदनंतर आपण करणार आहोत या महत्वाच्या मॅचचा टॉस आणि इथेही झेल बाद होताना अकबर आपल्याला बघायला मिळाले. हार्डलक धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ आपण इथे आलात. सुंदर क्रिकेट दाखवलं.
त्याबद्दल आम्ही आपलं कौतुक करतोय आणि विजयश्री संपादन केलंय पालघर 11 संघानं. आपलं अभिनंदन. वळतोय आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय. विस्फोटक नॉक ज्याला आपण गेम चेंजर इनिंग म्हणतोय, ती गेम चेंजर इनिंग बघायला मिळाली, ज्याने 30 धावा बनवलेल्या आहेत. फक्त 10 चेंडूमध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरत आहेत. मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर यतीन. सुंदर बॅटिंग यतीनने केले. आपण हिमेश सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. यतीन वेल प्लेड. खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून बघायला मिळालाय. 10 चेंडू आणि 30 धावांची विस्फोटक नॉक गेम चेंजर इनिंग आहे आपली. संघ अडचणीत असताना यतीन तुमची बॅटिंग आहे ना, ती सर्वांच्या लक्षात राहणार आहे. आमचे तेस्तरार गोलंदाज हिमेश, राहुल एक्सप्रेस म्हणून ज्यांची आपण चर्चा करत असतो नेहमी, असे हिमेश सरांच्या शुभ हस्ते आपण देवी यतीन सरांना. यतीन सर, कसं वाटतं या ठिकाणी संघ अडचणीत असताना तुम्ही जी खेळी साकारलेली आहे, एक अप्रतिम क्लास बॅटिंगमध्ये बघायला मिळाला आणि एबी ट्रॉफी एक उच्चस्तरीय स्पर्धा आपण बघतोय. मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना कसं वाटते? मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना नेहमीच चांगलं वाटतं, पण प्रत्येक प्लेअर आमचा चांगला परफॉर्म करतोय. मेन म्हणजे बॉलिंगमध्ये चांगली टाकल्या सगळ्यांनी आणि बॅटिंग पण करतात, पण जरा प्रॉब्लेम झाला थोडा पुढे. नाही तर आम्हाला बॅटिंग पण नाही आली असती. गौतम किंवा अजून हरकेशनी जर बॅटिंग केली असती तर भरपूर चांगली बॅटिंग करतात ते. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. या टॉससाठी पालघर 11 आणि दादू 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय आणि टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत.